हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये. परत आता आपली एक साईट कंप्लीट झालेली आहे रावेतमध्ये. 2 BHKची साईट. हे कंप्लीट इंटेरियर होतं फुल फर्निश. तर आता ह्या प्रकारे तुम्ही इथं बघू शकताय. आपण इथे पूर्ण पॅनलिंग केलेलं आहे सेफ्टी गेटचं. तर ह्या साईडला आम्ही पूर्ण इथं मार्बल थीम घेतलेली आहे. मार्बल थीममध्ये आम्ही इथं टेक्स्चर घेतलं आहे आणि ह्याला इथं आम्ही एक स्टोन फिनिश घेतलं आहे. आणि त्याच्या बाजूला आम्ही इथे जे आहे इथे एक डिझायनर लॅमिनेट त्या प्रकारे आम्ही इथे यूज केलेलं आहे. साईडला तुम्ही इथं बघू शकताय हे आपलं शूरॅक आहे. ह्याला सगळे हेटिजचे आम्ही हिंजेस यूज केले आहेत इथे. त्याच्यानंतर इथे एक सीटर दिला आहे. हा 2 सीटर आहे. त्यानंतर तुम्ही इथं जर बघाल तर इथे आपण एक डिझायनर जाळी दिलेली आहे. युजली जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर नॉर्मली ते कसं आहे की एक बेसिक जे फॅब्रिकेटर असतात ते लोक पूर्ण बनवून वेल्डिंग वगैरे करून देतात. त्याच्यावरती कुठेतरी मग वेल्डिंगचे ते स्टेन्स म्हणा किंवा वेल्डिंग वगैरे आपल्याला दिसून येतं, राईट. तर आपण तसं न करता आपण पूर्ण आपले जे डिझायनर्स आहेत त्यांनी पूर्ण ऑटोकॅडवरती हे सगळे फाईल बनवली. त्याच्यानंतर आपले जे वेंडर्स आहेत त्यांच्याकडनं आपण हे पूर्ण 1 पीसमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे आणि ह्याला पूर्ण ब्लॅक पावडर कोटिंग केलेलं आहे. त्यानंतर इथे आपण प्रीमियम क्वालिटीचं एक हँडल यूज केलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्ही जर बघितलं तर इथे युरोपाचं पूर्ण लॉक यूज केलेला आहे. त्यानंतर हा जो डोर आहे हा 100% पाईनवूड आपण इथं यूज केलेला आहे. ह्याची जी जाडी आहे ती आहे 30 mm आणि त्याच्यानंतर हे लॅमिनेट्स आपण प्युअर 1 mm यूज केलेलं आहे. तर लॅमिनेट जे आहे हे आपले पूर्ण क्रोमा आणि ॲडव्हान्स कंपनी ह्याचं आपण यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये. ते काम बघूया या. तर अशा प्रकारे तुम्ही जर बघाल तर इथं आपण एक सोफा कम बेड बनवलेला आहे. त्या बाजूला इथं आपण एक लॉन्जर बनवला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पूर्ण एक एंटायर स्टोरेज दिलेला आहे. हे पूर्ण इथं हायड्रॉलिक सिस्टम आहे. त्यानंतर इथे एक चांगल्या क्वालिटीचे इथं सीझर्स आम्ही यूज केलेले आहे. तर तुमचं जे काही स्टफिंग वगैरे आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ते ठेवू शकताय. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघाल तर इथे हे 3 सीटर आहे प्लस हा सोफा कम बेड आहे. हे ट्रॉली ओपन केल्यानंतर इथे एक लूप सिस्टम दिलेला आहे. तर त्यांनी तुम्ही हे बेड ऑपरेट करू शकता. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर समजा वरती झोपलाय तर त्याला डिस्टर्ब न करता तुम्ही हे ऑपरेट करू शकताय. आणि एकदम युजर फ्रेंडली आहे. म्हणजे अक्षरशः म्हणजे लहान मुलं पण ह्याला ऑपरेट करू शकता. जास्त काय ह्याचं वजन नाही आहे. टिकायला मजबूत आहे आणि खाली पूर्ण त्याला 6 ट्रॅक पूर्ण व्हील दिलेलं आहे. तर ज्यांनी तुमचे जे फरशीवर जे टाईल्स आहेत त्याला स्क्रॅच येता कामा नये. बरं तुम्ही इथं जर बघितलं तर इथं आपण टीव्ही युनिट बनवलं आहे. हे आपण एकदम सिंपल आणि सोबरमध्ये आपण इथे डिझाईन घेतलेलं आहे. इथे आपण पूर्ण मार्बल टेक्स्चर यूज केलेलं आहे आणि त्याच्या बाजूला इथे आपण पूर्ण ग्लॉसी लॅमिनेट्स यूज केलेले आहे. वरती आपण एक छोटीशी कॅनोपी दिली म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काही सोविनियर आयटम्स म्हणा किंवा तुमचे शो आयटम्स तुम्ही वरती ठेवू शकता. तर तशा प्रकारे त्याच्या खाली आपण इथे 3 स्पॉटलाईट्सही घेतलेले आहेत. त्यानंतर इथं आपण ड्रॉ जे आहेत हे ड्रॉ सगळे आपण हँडललेस घेतलेले आहे. ह्याला पूर्ण गोदरेजचे आपण पूर्ण ॲसेसरीज यूज केलेत. आता इथे तुम्ही जर बघितलं इथे आपण प्रोफाईल शटर दिलेला आहे. इथे तुम्ही तुमचे शो आयटम्स ठेवू शकता. आत आपण सगळीकडे इथं प्रोफाईल लाईट्स मांडले आहेत तर ज्याने तुमचे आतले जे शो आयटम्स आहेत ते जास्त उठून दिसतील. त्यानंतर तुम्ही इथं जर बघितलं तर इथं आपण हा देवारा बनवलेला आहे. तर क्लायंटची बेसिकली रिक्वायरमेंट अशी होती की देवारामध्ये आम्हाला पॉकेट डोर्स पाहिजे होते. तर तो पॉकेट डोर्स म्हणजे काय? पॉकेट डोर्स म्हणजे नॉर्मली कसं असतं, हे जे डोर्स आहेत हे डोर्स ओपन केल्यानंतर तुम्ही ह्याला आत स्लाइड करून पार्क करू शकता. तर ह्याला आपण पॉकेट डोर्स असं म्हणतो ह्याला आपण. मग आता ह्याच्यामध्ये आपण इथं जर बघितलं की पूर्ण आपण इथे ॲक्रेलिक दिलेला आहे बॅकलिट. तर त्याच्यामध्ये पूर्ण जे काही रिक्वायरमेंट आहे त्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये लेझर कटिंग्स टाकून आपण त्याच्यामध्ये ॲडअप करू शकतो. आता इथं तुम्ही जर बघितलं तिथं आम्ही 4 mm पूर्ण ॲक्रेलिक इथे लावलेली आहे शीट. त्यानंतर देवाराचं जर तुम्ही इथे बघितलं तर हा आपला पहिला पॅड आहे. म्हणजे पूजा करायची वेळेस तुमचं जे पूजेचं साहित्य आहे ते आपण इथे ठेवू शकतो. त्यानंतर इथे खाली आपण ड्रॉ दिलेला आहे आणि क्लायंटची अजून एक रिक्वायरमेंट होती की त्यांनाही ते बेसिक एक स्टूल पाहिलं होतं. तर आपण खाली इथे एक स्टूल सिस्टम दिलेला आहे. खाली त्याला व्हील्स दिलेले आहेत. हेवी आहे, 150 किलो आरामात हे वजन घेते. तर आरामात तुम्ही इथं बसून पूजा करू शकताय. तुमची पूजा उरकली त्यानंतर तुम्ही हे जे आहे हे इझिली आत तुम्ही ह्याला स्लाइड करू शकताय. म्हणजे आपल्या घरी समजा कोण वयस्कर आहे त्यांना उभं राहायचा त्रास होत असेल तर ते आरामात इथे बसून पूजा करू शकताय. त्यानंतर बेसमेंटला आपण सगळ्यात मोठा एक स्टोरेज सिस्टम दिलेला आहे. याची जी डीप आहे ती ऑलमोस्ट 13 to 14 इंचेस आहे. म्हणजे जे काय तुमचं स्टफिंग आहे ते आरामात तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. बरं, तर आता आपण जाऊया किचनकडे.
आता किचनमध्ये तुम्ही बघितलं तर इथे पूर्ण आपण जे आहे हे मॅट पिंकमध्ये आपण ही थीम घेतलेली आहे. इथे आपण कॅबिनेट्स दिलेले आहेत, ज्याला आपण क्रॉकरीही म्हणतो. त्यानंतर इथे आपण पूर्ण प्रोफाईल शटर्स इथं आपण यूज केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे क्रॉकरी वगैरे असे आयटम्स तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. तर आपण लेफ्ट आणि राईट साईडला आपण इथे क्रॉकरी सिस्टम दिली, ह्याला आपण बॅलन्सिंग केलंय. मध्ये इथे तुमची चिमणी आली, चिमणीला फ्युचर मेंटेनन्स समजा काही निघतंय तर त्यासाठी आम्ही इथे एक फ्लॅप दिलेला आहे. दोन्ही ठिकाणी आम्ही तिथे गॅस पंप ह्याचा यूज केलेला आहे. त्यानंतर इथे पूर्ण आपण टँडमचा यूज केलेला आहे. टँडम तुम्ही बघाल तर हे जे पहिला जो ड्रॉअर आहे हा 4 इंचीचा ड्रॉ येतो. ह्याच्यामध्ये बेसिकली एक कटलरीचा ट्रे येतो, मोल्डिंग ट्रे PVCचा. त्याच्यामध्ये तुमचे जे काही चमचे वगैरे आहे, गॅस लायटर वॉटेवर तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर 6 इंचीचं एक टँडम आहे, ह्याच्यामध्ये तुमचे सगळे छोटे डिश बसतात. असं ह्याच्यावर एक स्टँड येतो आपला, तर ह्याच्यामध्ये जे काही तुमचे छोटे डिश वगैरे आहे तुम्ही ह्याच्यामध्ये इझिली ठेवू शकताय. आणि हे रिमूव्हेबल आहे. रिमूव्हेबल देण्याचं कारण हे की तुम्ही ह्याच्यामध्ये इझिली समजा उद्या काही खाण झालं की तुम्ही ह्याच्यामध्ये क्लिनिनेस वगैरे तुम्ही आरामात करू शकताय. खालचा जो लास्ट ड्रॉअर आहे तो 8 इंची आहे. हे बेसिकली आपल्या थाळ्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये पण इथं ब्रॅकेट दिलेला आहे, स्टँड दिलेला आहे, हाही रिमूव्हेबल असतो. आणि हे जे टँडम्स आहेत हे युजर फ्रेंडली आहे, इझिली काढता येतात. ह्याला खालच्या बाजूला इथं 2 लिव्हर्स दिलेले आहेत. हे 2 लिव्हर्स तुम्ही प्रेस केले की हा ड्रॉप पूर्ण बाहेर येतो. तुम्हाला लावायचा असेल फक्त तिथं दाबा, क्लिक साऊंड येईल, लॉक होऊन जातो. ह्या साईडला आपण इथे 2 एम्प्टी ड्रॉवर्स दिलेले आहेत. याच्यामध्ये तुमचे जे काही बाउल वगैरे आहेत, कढई वगैरे आहे ते तुम्ही इथं ठेवू शकताय. त्यानंतर इथे आपण जे आहे बेसिकली इथं आपण पूर्ण एक शटर दिलेला आहे. इथे तुमचा जो गॅसचा जो सिलेंडर आहे ते तुम्ही इथं ठेवण्यासाठी इथं प्रोव्हिजन दिलेलं आहे. त्यानंतर ह्या बाजूला इथं खाली जे आहे सिंकसाठी इथं खाली हे दिलेलं आहे. 2 डोर आहेत, त्याच्यामध्ये तुमचे जे काही आयटम्स आहेत फिनाईल वगैरे वॉटेवर तुम्ही ठेवू शकताय. त्यानंतर इथे आपण एक पुल आउट दिलेला आहे. हा जो पुल आउट आहे हा 2 शेल्फ पुल आउट आहे. इथे जे आहे इथे आम्ही एक छोटंसं एक टॉल युनिट दिलेलं आहे. जसं तुम्ही इथं बघाल तर इथे मायक्रोवेव्ह यांचं इथं मायक्रोवेव्ह पार्क झालेला आहे. त्यानंतर इथे एक छोटा एक ड्रॉ दिलेला आहे. मायक्रोवेव्हचे जे काही भांडी वगैरे आहे ते तुम्ही इथं ठेवण्यासाठी इथं खाली आपण कॅबिनेट दिलेला आहे. वरती इथे आपण परत एक प्रोफाईल शटर दिलेला आहे, क्रॉकरी आयटम्स वगैरे ठेवण्यासाठी. बाउल्स वगैरे काचेचे जे काय आहे तुम्ही इथे ठेवू शकताय. त्यानंतर इथे बाजूला आपण एक छोटंसं टॉल एक कॅबिनेट दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचे जे काही छोटे भांडी वगैरे आहेत, मिक्सर वगैरे आहे ते इथे तुम्ही इझिली ठेवू शकता. तर आता आपण गेस्ट रूममध्ये आलेलो आहे. गेस्ट रूममध्ये इथे आपण एक वर्कस्टेशन बनवलेलं आहे. इथे आपण वरती ओव्हरहेड कॅबिनेट दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे काही स्टडी मटेरियल वगैरे आहे, फाईल्स वगैरे आहे, ऑफिस फाईल्स वगैरे ते तुम्ही इथे ठेवू शकताय. त्यानंतर इथे बेसिक आपण इथे एक टेबल टॉप दिलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे एक ड्रॉ दिलेला आहे. हा ड्रॉ पण आपण इथे हँडललेस आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं बेड आहे. हा पूर्णपणे हायड्रॉलिक बेड आहे. ह्याच्यामध्ये जे काही तुमचं स्टफिंग वगैरे आहे ते आरामात तुम्ही ठेवू शकताय. हे 150 kgचा पंप इथं आम्ही इथं यूज केलेला आहे. आणि ह्याचे जे कैची आहे ज्याला आपण सिझर्स म्हणतो हे 6 mm वॉल थिकनेसचे आहे. तर एकदम जर टाकलं तर ह्याला काही होणार नाही आहे आणि याची लाईफ सायकल तुम्हाला चांगली भेटते. इथे आपण बॅक साईडला इथे हेडबॉडी बनवलेला आहे. हे पण इथे चांगला फॅब्रिक यूज केला आहे. ह्याचा जो कलर कॉम्बिनेशन आहे इथं आम्ही थोडा कॉन्ट्रास्ट घेतला. तर इथं आपण डार्क कलरमध्ये खेळलो आहे, तर त्या हिशोबाने इथं आपण थोडंसं लाईट ग्रेमध्ये घेतलं आहे. तर अशा प्रकारे इथं आपण वॉर्डरोब बनवलेला आहे. हा वॉर्डरोब पूर्ण 7 फीट ह्याची हाईट आहे आणि विड्थला पण हा 7 फुटाचा आहे, 7 फूट बाय 7 फूट. आणि वरती जे लॉफ्ट आहे हे 2 फूट आहे. तर 7. आता हे जे वॉर्डरोब आहे, वॉर्डरोबमध्ये इथे आपण पूर्ण 25 mm हा डोर इथं आपण यूज केलेला आहे. स्लायडिंग वॉर्डरोब आहे हा. आणि हा जो 25 mm डोर आहे तर हा पूर्ण म्हणजे 100% इथं आपण ह्याला पाईनवूड यूज केलेला आहे. स्टँडर्ड असं म्हणतं की तुम्ही जर वॉर्डरोब बनवता असाल, जर तुम्ही स्लायडिंग करत असाल तर तिथं 25 mm येणं कंपल्सरी आहे आणि तेही पाईनवूडमध्ये. तर त्याला कसं आहे की त्याला स्ट्रेंथ चांगली भेटते आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याला लाईफ चांगली भेटते. आणि तुम्ही जर ओपनेबल वॉर्डरोब करत असाल तर तिथे 19 mm तिथे पाईनवूड ब्लॅकबोर्ड यूज करावा, हे त्याचं मॅन्डेटरी आहे. त्यानंतर इथे शेल्फ दिलेले आहेत आपण. हे शेल्फ जे आहेत हे सगळे आपण रिमूव्हेबल आहेत. जसं क्लायंटला पाहिजे त्याप्रमाणे ते लोक याच्यामध्ये कस्टमायझेशन करू शकताय. शेल्फ पाहिजे ॲड करू शकताय, पाहिजे तर ते काढू शकताय. आता ह्याच्यामध्ये आपण एक फुल साईज इथं मिरर दिलेला आहे. हिडन मिरर आहे. हा फुल साईज मिरर आहे आणि मिररच्या बॅक साईडला इथे परत तुम्हाला इथे कंपार्टमेंट्स भेटतात. ह्या साईडला इथे ड्रॉ सिस्टम दिलेली आहे आणि ह्याची जे शेल्फ्स आहेत हे सगळे रिमूव्हेबल आहेत. तर इथे आता आपण जे आहे आता आपण मास्टर बेडरूममध्ये आलेलो आहे. तर मास्टर बेडरूमला आपण इथे वरती ओव्हरहेड कॅबिनेट दिली.
क्लायंटची रिक्वायरमेंट होती की ॲक्च्युली क्लायंटला जे आहे त्यांना वाचायचं, पुस्तकं वाचायचा फार छंद आहे, तर त्याच्यासाठी वरती बुक्ससाठी आपण एक कॅबिनेट दिलेला आहे. त्यानंतर इथे पूर्ण एक हेडबोर्ड आला आहे. हा बेड आहे. हा बेड पण हायड्रॉलिक आहे पूर्ण 100%. ह्याच्यामध्ये पण सेम हे 150 kgचे पंप यूज केलेत आणि हेवी सीझर्स जे आहेत, कैची आपण ज्याला म्हणतो, ते आपण पूर्ण 6 mm हेवी यूज केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर इथं बघितलं तर हा वॉर्डरोब पण आपण स्लायडिंगमध्ये केलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. सेम ह्याच्यामध्ये पण तसेच कंपार्टमेंट दिलेले आहे. हे सगळं कस्टमायझेशन केलेलं आहे आपण. हे प्रत्येक क्लायंटप्रमाणे आपण कस्टमायझेशन करतो, की त्यांची रिक्वायरमेंट कशी आहे, त्यांचा किती सामान वगैरे ठेवायचं, तर त्यांना ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे आपण त्यांना तेवढे शेल्फ त्याच्यामध्ये आपण मांडून देतो. इथेही जे डोर्स आहे हे पण सेम 25 mm आपण यूज केलेलं आहे पाईनवूडमध्ये आणि हे पूर्ण स्लायडिंग आहे. ह्या बाजूला पण जे आहे, ह्या बाजूला पण सेम कंपार्टमेंट दिलेले, ड्रॉ सिस्टम दिलेलं आहे. खाली बेसमेंटला आपण इथे एक आपण जे आपण म्हणतो एक लॉकर म्हणा किंवा चोर खपा, तो दिलेला आहे. थोडीशी सिक्रेट आहे, ही रिव्हील केलेली आहे मी क्लायंटची इथे. बरं, आता इथं साईडला जर तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला आपण एक कंपार्टमेंट दिलेलं आहे. म्हणजे जे आपले डेली वेअरचे जे कपडे आहेत ते आपण टी शर्ट्स वगैरे, ट्रॅक पॅन्ट्स वगैरे ते आपण इथे मांडू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण इथे एक हिडन मिरर दिलेला आहे आत ह्याच्यामध्ये. आणि सेम वरती जे आहे इथे पण असं डोर एक दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक युटिलिटी वगैरे ठेवण्यासाठी आपण इथे कॉस्मेटिक्स वगैरे जे काय आहे ते ठेवण्यासाठी इथं आपण वरती प्रोव्हिजन दिलेलं आहे. तर हे 60-40चा रेशो दिलेला आहे. खालचा जो डोर आहे हा 60% हा मोठा आहे, वरचा जो आहे तो 40% लहान आहे. त्यामुळे आपण ह्याला 60-40 असा रेशो म्हणतो. फार फार धन्यवाद. तुमचं प्रेम असंच आमच्या चॅनलबरोबर, आमच्या कंपनीवर असू द्या. तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार. धन्यवाद.